नमस्कार लाडक्या बहिणींनो, आपल्या मराठी डिजिटल चॅनल या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. लाडकी बहीण ई-KYC संदर्भात अतिशय महत्त्वाची सूचना आहे. आता तुम्हाला ई-KYC करताना कोणताच प्रॉब्लेम येणार नाही, याची दखल महिला व बालविकास मंत्री यांनी घेतली आहे. भरपूर जणांना प्रॉब्लेम येते ते एरर सेंड टू OTP. हा आधार क्रमांक माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री या यादीत नाही. वी आर एक्सपिरियन्सिंग हाय ट्रॅफिक, प्लीज ट्राय अगेन, अनेबल टू सेंड OTP अशा तक्रार येत होत्या आणि OTP टाकायचा बॉक्ससुद्धा येत नव्हता. आता असे सर्व प्रॉब्लेम आता सॉल्व्ह होणार आहेत. याबाबत एक महत्त्वपूर्ण सूचना आलेली आहे. सूचना काय आलेली आहे ही आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात समजून घेऊया. तर येथे तुम्ही पाहू शकता, महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी म्हटले आहे. येथे ट्विट करून माहिती दिलेली आहे. काय माहिती दिली आहे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ई-KYC करताना OTP बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे आणि महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे, असे आदितीताई तटकरे यांनी म्हटले आहे. आणि लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन ई-KYC प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वासन करते, असे आदितीताई तटकरे यांनी म्हटले आहे. कारण ह्यांना ही बाब त्यांच्या दिसून आली आहे, त्यामुळे असा त्यांनी ट्विट करून सांगितले आहे. थोड्या वेळापूर्वीच ही त्यांनी माहिती दिलेली आहे आणि लवकरच ही वेबसाईट सुरू होईल. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.